मी कडाची रोळी. बरेच जण विचारतात की आपण शेअर मार्केट शिकायला किंवा त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला बेस्ट वय किती किंवा एज. तर मी सांगतो बेस्ट एज 18 वयानंतर. कारण आपण MBBS व्हायला 5 वर्ष देतो, शिक्षक व्हायला पण 4-5 वर्ष देतो, इंजिनियर व्हायला, सायंटिस्ट व्हायला, वकील व्हायला. शेअर मार्केट शिकायला पण आपल्याला 4 ते 5 वर्ष द्यावं लागतं. जसं तुमचा डिग्री डिप्लोमा होतो तसा हा पण तुमच्या सोबत एक डिग्री डिप्लोमा आहे म्हणून त्यासोबत. तर ती कसे करावी मी सांगतो. पहिल्या सुरू मुलाचं अकाउंट डीमॅट ओपन न करता स्वतःच द्यायचं. कारण त्याचं कारण म्हणजे पहिलं जे पैसे टाकणारे असतात किंवा काढणारे ते तुमच्याच अकाउंटला येतात. त्यामुळे मुलगा बाकी दुसरं काही हे करू शकतो. आता कसं सांगायचं किंवा मुलाला ऍडमिशन घेतलंय एक त्याला लॅपटॉप घ्यायचे 1,20,000 आहे पण त्याचं 1 लाखाच्या लॅपटॉप मध्ये भागणार आहे तर तुम्ही ते 1,20,000चा लॅपटॉप घेतलाय समजायचं आणि त्यातले 20,000 रुपये तुम्ही त्या डीमॅट अकाउंट मध्ये टाकायचं आणि त्याला सांगायचं बाबा थोडस तुझ्या ह्याच्या सोबत काहीतरी शनिवारी थोडस वेळ किंवा न्यूज मिळते त्यानंतर थोडासा अभ्यास करून तू शेअर पण घ्यायचा. त्याच्यानं काय होऊन जाईल त्याच्यानं त्याला एक काय होऊन जाईल पहिल्या वर्षी तो त्याने 20,000चा शेअर घेईल वेगवेगळ्या कंपनीचे. त्यामध्ये ते घेण्यामध्ये जे चुका त्याच्या 70-80% होतील ते चुका त्याच्या दुसऱ्या वर्षी 20 ते 30% कमी होते. ते चुका त्याच्या तिसऱ्या वर्षी ते 30-35% येऊन बसतील. चौथ्या वर्षी ते 15 ते 20% येतील आणि 5व्या वर्षी तो प्रॉफिट मध्ये राहील. जसं त्याचा डिग्री डिप्लोमा होईल तसं त्याला शेअर मार्केटचं पण त्याला बरोबर ज्ञान मिळून जाईल व त्याला कळून जाईल की बाबा प्रॉफिट कुठे आहे लॉस किती आहे त्याचा पण अभ्यास होऊन जाईल आणि त्याला स्वतः एक सेव्हिंगची सवय लागेल त्याचे की त्याचं भविष्य सुधरेल. आपण काय करतो गुजराती मारवाडी लोकांना बोलतो पण तसं नाही त्याने वयाच्या 10-12 वर्षापासूनच त्याने शिकवलेलं असतं. तुम्ही त्यांच्या किराण्याच्या दुकानावर जातो मुलगा न झालो 1 किलो साखर मागितली अर्धा किलो आणि त्याने मोठा कागद घेतला 1 किलोचा तर त्याला सांगतात नाही ते अर्ध कर आणि त्या अर्ध्यामध्ये अर्धा किलो साखर ते त्याने जन्मताच म्हणजे जसं तो 10-12 वर्षानंतर शिकवतो तसं आपण पण शिकवलं पाहिजे. आपण काय म्हणतात आवडील नाही तुझं एवढं आयुष्य पडलंय 20-25 वर्षानंतर कर. जेव्हा 25 वर्षानंतर डिप्लोमा डिग्री होते ना त्यावेळेस त्याचं लग्नाचं चालू तो लग्नामध्ये त्याचं आहे ते थोडस जो नवीन लागले ते सगळं खर्च होत जातो. ते झाले की झालं मुलगा होतो त्यातच आवडतो पण त्यानंतर मग कोणाचं ऐकतो नाही शेअर मार्केटमध्ये पैसे येते आणि जेव्हा तो घेतो त्यावेळेस तो मार्केटचा जो स्टॉक आहे तो हाय लेवलला असतो. हे समज एकाने 120 घेतले तो 200ला घेतला आणि तो डायरेक्ट 150ला आला तर त्याला थांबता येत नाही कारण त्याने ते पैसे शेअर मार्केट मध्ये कुठून तरी इकडून तिकडून करून घेतलेले असतात. मग काय होतं लॉस होतो. मग म्हणतो नाही मार्केट जुआ आहे मार्केट सट्टा आहे असं काही नाहीये. हा मुलाला एक सांगायचं की भाऊ रात्रभर श्रीमंत नाही व्हायचं त्यासाठी का नाही करायचं ऑप्शन बाईंग ऑप्शन सेलिंग ऑप्शन फ्युचर एंट्री करायचंच नाही फक्त स्टॉक मध्ये सांगायचं कारण का स्टॉक कितीही खाली पडला तरी तो वर जाणारच असतो त्याच्यामुळे घाबरायची गरज नाही. त्याला एवढी बेस्ट सवय लागेल की सेव्हिंगची की त्याला भविष्यात मध्ये काही पडणार नाही की बाबा कुठली गाडी घ्यायची तो त्याच्यामध्ये तो ऍडजस्ट करून प्रॉफिट मध्ये घेतो त्याच्या मुलाचं तो पुढे सांगत राहतो त्याच्या मुलाचं शिक्षण सगळं तो इन्व्हेस्टमेंटची सवय लागली असते किंवा ETF गोल्ड काय नंतर सिल्वर का असतो हे स्टॉक का असतो हा स्टॉक वर का जातो हा स्टॉक वर का गेला काय झालं हे ते 18 पासूनच आहे. कारण जसं तुमचं डिग्री डिप्लोमा होतो तसं समजायचं हा पण एक त्याच्यासोबतचा एक कोर्सच आहे तसं तुम्ही त्याला हे करून घ्यायचं. फक्त अमाऊंट नाही वाढवायची किंवा थोडी दरवर्षी थोडस जेवढं होईल आपल्या ह्याच्यानं तेवढंच हे करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब